जेवणाचा ब्रेक घेतलाय. थंडी कडक एकदम कडक थंडी आहे ना. एकदम कडक. किती माणसं आहेत? पोपटी उपटी बनवायची का? एक नंबर काम बाई पोपटी उपटी बनवली तर. 6 माणसाला 6 गमेले. चल ना. कसा असा असा वाजले किती 11 जेवणाचं. मित्रांनो थंडी एवढी वाढली आहे की अक्षरशः हल्दीमध्ये ते शेगोडी पेटवली. बॉन फायर चुले का खतरनाक काम केले पण. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत? तर आय होप एकदम मजेत असणार. मी विपिन गणेश म्हात्रे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपला मराठमोळा अग्रिकोली चॅनल विपिन म्हात्रे ब्लॉग्स या चॅनल मध्ये. मित्रांनो, आपला आजचा शो आहे शापूर मध्ये. शापूर पासून 30 किलोमीटर आतमध्ये डोलखा म्हणून गाव आहे. तर त्या गावामध्ये आपला शो आहे. जस्ट गावातनं बाहेर पडतोय. वाजलेत 5:30 पावणे 6. सोबत आहे आज कुणाल जोशी, माझी कार्बन कॉपी बोलतात त्याला, आणि मागे आहे सचिन. बाकी आज सर्वजण कसे मी ऍडजस्टमेंट करून घेतलेत कारण खूप लांब जायचं. सो सर्वांना एक गाडीत टाकलाय. एक गाडीमध्ये 4 सिंगर आहेत. आता आम्ही 3 जण. साऊंडवाला पोहोचलाय पुढे आणि एका गाडीमध्ये ड्रमर आणि टिंबालीवाला आहे. सो आय होप तुम्ही माझे व्लॉग्स एन्जॉय करत असाल. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला निघतोय, पटापट पोहोचायचं. एक गाडी पोहोचली टोल नाक्याला पडग्या. सो मला पण लवकर पोहोचायला लागेल. बाकी साऊंड वगैरे पोहोचलाय ठिकाणावरती. पडगा टोल नाका क्रॉस केला. थांबून एक गाडीला फोन केला. गाडी पुढे, एक गाडी मागे. सो मागच्या गाडीचा वेट न करता पुढे जाऊन पुढच्या गाडीला कनेक्ट होऊ. त्याच्यानंतर मागच्या गाडीचा वेट करू. आता जस्ट आपला मुंबई नाशिक हायवे निघालो शोला. मध्येच फिरलोय. इकडे बसलेत आमचे. करे खेचायचं का? हा रुपेश भाऊ. अरे नमस्कार. नमस्कार. हे आमचे रुपेश भाऊ. कसा बरा आहे ना? एकदम मजेत. चला निघतोय आता इथनं. चहा नाश्ता झाला रुपेश भाऊंकडे. पुढचा रस्ता. एक गाडी अजून मागे, त्या गाडीचा वेट करतोय. बघूया. येता इतका टोल नाका जस्ट क्रॉस केला जाईल. पडगा टोल नाका. आपण निघतोय. बट्ट निघालाच लागेल. चला पोहोचलो जस्ट शापूर मध्ये. एक गाडी येते मागे. सिंगरची गाडी मागे ठेवली मी. एक सिंगर आहे लेडीज, ती आसनगाव स्टेशनला येते. सो तिच्यासाठी एक गाडी ठेवली मागे. आणि बाकी आम्ही 2 गाड्या इन्स्ट्रुमेंट्स वाले पुढे पोहोचतोय. साऊंडवाला पोहोचलाय कारण जाऊन पहिले बॅलन्सिंग करून घेतो. सिंगर थोडे लेट आले तरी चालतील. चलो दुसरी गाडी पण आली. थांब 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 थांब. खतरनाक ट्रॅफिक लागली आहे कारण मी तिकडनं आलोय मुंबईवरून. तिकडनं येताना पण ब्रिजच्या खाली राईड घेऊन जायचा होता. तिथे पण खूप ट्रॅफिक होती. मी पुढे जाऊन युटर्न मारून आलोय आणि आता नाशिक साईडनं लेफ्ट टर्न घेतोय. तिथे पण मजबूत ट्रॅफिक आहे. वाजले 7 मला इथेच. गोड चटणी आहे. मग टाक गोड चटणी पाहिजे आपल्याला. गोड चटणी मिक्स नको करू. भाऊ नाश्ता घेऊन आलाय ट्रॅफिक मध्ये जाऊन. काय आणलं रे? ढोकळा, गुजराती नाश्ता. ढोकळा हे मिरची. मित्रांनो, शहापूर सोडून फक्त 5 मिनिटं पुढे आलो. त्याच्यानंतर डायरेक्ट नो सर्व्हिस. आता आम्ही जवळजवळ 20 ते 25 किलोमीटर आतमध्ये आलोय. रस्ता एकदम फुल जंगल आणि पूर्ण घाट टाईप वळण आहेत पूर्ण. आणि समोर शार्पी लाईट्स दिसत आहेत. त्याच्यामुळे असं आता वाटतंय मला पोहोचलोय. काय माहिती, पूर्ण जंगल 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 काम आहे. आणि नेटवर्क तर अजिबात नाही. दोन्ही पण सिम कार्डला नेटवर्क नाही. फायनली पोहोचलोय. समोर बंगलो आहे. लाईट गेट आहे आतमध्ये. सगळे पार्किंग इकडेच आहे. सफेद पिवर सगळे काले भांडे. स्टेज पाशी गाडी जाते का नाही. गाडीत आपले इन्स्ट्रुमेंट्स आहेत. मित्रांनो पोहोचलोय आणि आधी सेटअप लावून घेतलाय. राहुल दादा भोईर आणि मित्र परिवार पूर्ण. योग साऊंड. पटापट बॅलन्सिंग करून घे. खूप लेट झाला. वाजले किती ते बघा. 8:15 वाजता मी आलो. 8 वाजता मी आलो इथे. ऑर्गनायझर. फायनली सर्वजण पोहोचलेत. लवून आता तलपे थोडे लेट झालेले आहेत आणि याच परंपरेनुसार सेटअप लावून घेतलाय पटापट. गोड करण्यासाठी या महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखावर जे ख्यातनाम नाव जाऊन पोहोचलेलं आहे विपिनजी म्हात्रे
त्यांचा Thank you. ऑर्केस्ट्रा आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज होत आहे. त्याचबरोबर एक गोल राउंड करा. चला गोल राउंड. सगळे बच्चा पार्टी आतमध्ये जा. आतमध्ये चला सर्व ताई मावशी सगळ्यांनी गोल करा. या गिनगारी बंदेला गिनगारी गारी चाललंय गो. गारी गारी चाललंय गो. गारी बंदेला गिनगारी गारी चाललंय गो. गारी गारी चाललंय गो. मनामध्ये बोरी लटकला. मनामध्ये बोरी लटकला. गाडी बंदेला गिनगारी गाडी चाललंय गो. गाडी गाडी चाललंय गो. गाडी
जेवणाचा ब्रेक घेतलाय. थंडी कडक एकदम कडक कडक थंडी आहे ना. एकदम कडक. किती माणसं आहेत? काय पोपटी उपटी बनवायची का बापू? एक नंबर काय मला बाई पोपटी उपटी बनवली तर. सहा माणसाला सहा गमिले. चल ना. कसा असा असा वाजले किती 11. जेवणाचा ब्रेक घेतलाय. तुम्ही मार खालास ना माझाच. थोडक्यान वाटला असतं माझा. यांनी थोडक्यान मार खाला. थोडक्यान वाटली आधी. थोडक्यान वाटले खाली. चल वरती. हे हा तू जेवत नाही ना. भाजी खाऊन घे. तू जेवत नाही ना रे. मी खाली पत्रावली बघायला आले. खतरनाक थंडी. थंडी कशी आहे? थंडी चिल आहे चिल. खतरनाक थंडी आहे ना. काय आणला नाही मस्त सुक्का सुक्का जेवण आहे आज. आमची काही सोय केली ना तुम्ही. पॅकअप झाल्यावरती सोय करू आपण. नका रसा टाकू. मटन आहे का काय? टाका रसा कमी टाका. मटन टाका जरा. मित्रांनो थंडी एवढी वाढली आहे की अक्षरशः हल्दीमध्ये ते शेगोडी पेटवली. चूल आहे का? खतरनाक काम केले. पण तुला थंडी लागते? योग्य तो पंखा कमी करा जरा. एसी पंखा नाही. एसी लाईट चालू कर. सर्वांचं जेवण झालं असेल. हो गया लाईट चालू कर. लाईट चालू कर. हो गया लाईट चालू कर. एसके प्रोडक्शन.
आमचा योगेश दादा वाडा आमचा योगेश दादा. चला मित्रांनो, झालाय पॅकअप, पोचलो गावात. डायरेक्ट गावात आल्यानंतर लॉग एंड करायला सुरुवात केली मी. जस्ट गावात पोचलोय, वाजलेत 3:30. सो चला आजचा लॉग इथेच एंड करतोय. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा लॉग एकदम मिनी लॉग होता, जास्त टाइम द्यायला भेटला नाही. बाय बाय, गुड नाईट.